मुली मला शिव्या घालतील असं मी कंटिन्यूस बोलले तर, पण असं पण होतं की मुलंसुद्धा बऱ्याच वेळेला बायकोला पैसेच द्यायचे नाही म्हणून नोकरी सोडून बसतात अक्षरशः. तर हे प्रीनप जो प्रकार आहे तो फक्त बॉलिवूडमध्ये फिल्म्समध्ये असतो की कोर्ट सुद्धा प्रीनप अक्नॉलेज करतो का? तुम्ही भांडताय ना ते तुमचं तुमच्यापाशी ठेवा. किती पण तुमचं नवरा बायकोचं वाईट असू दे, मुलांना मध्ये ओढू नका. कारण हे करताना ना त्यांचं तुम्ही किती अतोनात नुकसान करता ह्याची कोणाला कल्पनाच येत नाही. डिवोर्स झाल्यानंतर आधीच्या बायकोला त्याच्या प्रॉपर्टीवरती आणि मुलांना त्या प्रॉपर्टीवरती काही अधिकार असतो का? बायकोचा अधिकार तिला सांगता येतो, पण अर्थात तिने दुसरं लग्न नाही केलं पाहिजे. ती दुसरं लग्न केलं तिने जर का, तर मग तिचा तो हे संपतो अधिकार, पण मुलाचा नाही संपतो. डिवोर्स होतोय आणि जर काय मूल आहे इन्व्हॉल्व, तर मुलांसाठी ते स्वतः त्यांचं मत ग्राह्य धरलं जातं का? आणि जर नसेल तर त्यांच्यासाठी वकील का नसतो? घटस्फोट म्हटलं की हल्लीचा आणखीन एक परवलीचा शब्द ते म्हणजे पोटगी किंवा ॲलिमनी, की कारण त्याच्यावर बरेच वाद होताना दिसतात. आपण असं बऱ्याचदा म्हणतो की मुली त्या पोटगीच्या कायद्याचा गैरवापर करतात आणि मग मुलांची त्यांचे शोषण करतात ऑलमोस्ट, की डिमांड केली जाते की मला एक फ्लॅट हवा आहे, मला या पद्धतीचं मंथली मेंटेनन्स हवा आहे. तर मेंटेनन्स किंवा पोटगी या संदर्भातला कायदा, ॲलिमनी संदर्भातला कायदा नेमका काय सांगतो? एकतर ज्यावेळेस तुम्ही डिवोर्सला जाता त्यावेळेस ते देणं कंपल्सरी आहे, आणि काय काय फॅक्टर्स वरती ते डिपेंड करतं, आणि किती पोटगी दिली जाऊ शकते, किती पोटगी मागितली जाऊ शकते. कारण आपण काही सेलिब्रिटीजचे डिवोर्सेस बघितले जिथे हजारो कोटी, लाखो कोटींच्या पोटगी दिल्या गेल्यात. मला वाटतं तेवढा मेंटेनन्सची कुठल्याही जिवंत व्यक्तीला काही आयुष्यभरात गरज असू शकत नाही. पण काय बेसिसवरती ते आकडे ठरवले जातात? बरं, चांगला प्रश्न आहे तुझा हा. तर ॲलिमनी कंपल्सरी आहे का म्हणशील तर कंपल्सरी नाहीये. कंपल्सरी नाहीये कंपल्सरी नाहीये असं मी का म्हणते, कारण परत सांगते की ते फॅक्ट्सवर डिपेंड करतं. आत्ता आपण बघतो की सध्या मुली पण वर्किंग आहेत आणि इक्वली कमवणाऱ्या आहेत किंवा कदाचित नवऱ्यापेक्षा जास्त कमवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगते, जेव्हा ॲलिमनीसाठी किंवा इंटरिम मेंटेनन्ससाठी एखादी बायको अर्ज दाखल करते कोर्टामध्ये, तर कोर्टाच्या गाईडलाईन, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे असं आहे की दोन्ही पार्टीजनी म्हणजे नवऱ्याने आणि बायकोनी दोघांनीही मागच्या 3 फायनान्शियल वर्षाचा, आर्थिक वर्षाचं बँकेचं स्टेटमेंट दाखल करायचं आहे कोर्टामध्ये, आणि ITR भरत असतील तर, म्हणजे पुरुष जनरली भरतात, बायका जे वर्किंग आहे ते पण भरतात. काय काय बायका समजा हाऊस वाईफ्स आहेत किंवा होम मेकर्स आहेत तर त्यांचा अर्थात प्रश्न येत नाही, पण त्याचा मग तसा ॲफिडेव्हिट द्यायला लागतो की मी होम मेकर आणि मी काही अर्न करत नाही, सो ITR भरायचा प्रश्न नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी दाखल केल्यामुळे काय होतं माहितीये का, की एक ट्रान्सपरन्सी राहते की खरंच मुलगा किती कमवतोय किंवा त्याचं बँकेचे स्टेटमेंटवरनं कळतं की त्याची किती पैशांची उलाढाल आहे, आणि बायकोचे पण. आपण बऱ्याच वेळेला मध्यंतरी असं बघायचो की पोटगी द्यायचा विषय आला की अक्षरशः मुलं नोकऱ्या सोडून बसतात आणि दाखवतात साहेबांना, साहेब माझ्याकडे नोकरीच नाही, आता मी स्वतःच बेकार झालो तर हिला मी काय देणार, का तर त्यांना पोटगी अवॉइड करायची म्हणून. पण तरी कायद्यात असं म्हटलेलं आहे. तर जसं तू म्हणला कंपल्सरी आहे का नाही, तर तो त्याच्यामध्ये हा थोडासा ट्विस्ट असा आहे की तरी कायद्यामध्ये असं आहे की जरी तुम्ही रस्त्यावरची भिकारी असाल, तुम्ही रोडच्या कडेला सिग्नलला भीक मागणारे असाल, तरी सुद्धा तुम्हाला बायको आणि मुलं तर तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे तर त्यांना खायला घालणार ना. म्हणजे तू दिवसभरात भीक मागून समजा 500 रुपये कमवतोयस किंवा 100 रुपये कमवतोय, तर त्यातले 20 रुपये तर तू त्यांच्या खाण्यासाठी खर्च करशील, तर तेवढे दे, बिकॉज शी इज डिपेंडंट ऑन यू. बट इफ शी इज वर्किंग, ती नोकरी करणारी असेल जर का, आणि तिच्या बँक स्टेटमेंट्सवरनं कळतं, तिला डिक्लेअर करावं लागतं. ॲसेट्स अँड लायबिलिटीजचे ॲफिडेव्हिट कंपल्सरी झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं की माझे काय काय ॲसेट्स आहेत आणि माझे काय काय लायबिलिटीज आहेत. म्हणजे मला कुठे हप्ता भरावा लागतोय का, मला कोणाचं मेडिकल खर्चाची काळजी घ्यावी लागते का आईवडिलांपैकी कोणाची, किंवा माझं स्वतःचं काही मेडिकल एक्सपेन्स आहे का, कोणाला BP असतं, कोणाला जे रेग्युलर मेडिकेशनवर असतात तर त्याचा खर्च किती होतो. तर वेन यू गिव्ह द ॲसेट्स अँड लायबिलिटीजचा ॲफिडेव्हिट, त्याच्यावरनं पण गोष्टी क्लिअर होतात. मग त्याच्यात स्पेसिफिकली प्रश्न आहेत की इज देअर एनीबडी डिपेंडंट ऑन यू, मग त्याचा येस नो, येस असेल तर कोण डिपेंडंट आहे, नो असेल तर ठीक आहे, विषय संपतो.
तर असे ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲफिडेव्हिट, 3 वर्षाचे बँक स्टेटमेंट्स आणि ITR असं तिन्ही डॉक्युमेंट्स दोन्हीकडनं आल्यानंतर त्याच्यावरती आर्ग्युमेंट होतं दोन्ही वकिलांचं की मी कसा बरोबर आहे किंवा मी ही कशी चुकीची, आणि त्याच्यावरती कोर्ट दोन्ही हे समोरासमोर ठेवून त्याच्यावर स्क्रुटिनी करतात आणि मग ॲलिमनीची अमाऊंट ठरली जाते. समजा एखादी स्त्री होममेकर आहे तर मग तिला ॲलिमनी मिळते. मग नवऱ्याची जी ऐपत असेल त्याप्रमाणे. तू जे म्हणालात की किती अव्वाचे सव्वा पैसे मागितले आणि तेवढ्याचे तेवढे ग्रँड झाले, तर असं होत नाही. बऱ्याच वेळेला बायका असं होतं. आता बघ, सगळ्यात बेसिक तुला सांगते, ॲलिमनीचा अर्थ काय आहे की मला जी रोजची गरज आहे माझी ती भागवण्यासाठी मला लागणारी रक्कम मला नवऱ्याकडनं मिळावी. मग ती काय असू शकते? एकतर मी समजा माहेरी जाऊन राहते तर मला माहेरच्या लोकांवरती ओझं व्हायचं नाही, तर मी माझं भाड्याने घेऊन राहणार. तर माझं ऍटलीस्ट भाडं 5,000 असेल आज काळातलं बघितलं तर. एक 1 रूम किचन. किती वर्षासाठीची असते ही की आयुष्यभरासाठी असते? काय, जोपर्यंत ती स्त्री दुसऱ्या कोणाशी लग्न करत नाही किंवा दुसरं पार्टनर शोधत नाही किंवा ती नोकरी करत नाही. आता शेवटी हे टर्म्स वाटतं. समजा ती नोकरी करायला लागेल, तिला चांगली नोकरी लागली, तर हा नवरा कोर्टात त्याला एव्हिडन्स घेऊन जावे लागतात की साहेब आता तिला नोकरी लागली, ती एवढं कमवतीये, शी कॅन टेक केअर ऑफ हरसेल्फ, आणि माझ्या आता अशा आर्थिक अडचणी आहेत तर मला प्लीज ती ॲलिमनी मी स्टॉप करू इच्छितो. तर त्याच्यावरती जे काय कोर्ट दोघांचे पेपर्स पुन्हा बघून जे ठरवेल त्याप्रमाणे होतं. आणि जसं तुला म्हटलं ॲलिमनीची म्हणजे जी गरज आहे, म्हणजे मला रोजची गरज, तर भाडं मला घराचं पाहिजे, ते 5,000 ते 10,000 मध्ये काही असू शकतं त्या एरियाप्रमाणे. मग मला खाण्यापिण्याचं महिन्याचा खर्च, माझ्या कपडे लत्त्याचा खर्च, माझं जाण्या येण्याचं, कुठे मी येते जाते काय, किंवा माझं काय मेडिकल असेल, मला जसं तुला म्हटलं की रेग्युलर मेडिकेशनवर असणारी लोक असतात, तर ह्या गोष्टी मी स्वतःचे भागू शकत नाही कारण मी नोकरी नाही करत. तर मग मला या नवऱ्याने असं का मी, बिकॉज काय असतं बेसिक की हॅड इट बीन दॅट आय वॉज इन टू दॅट मॅरेज देन ही वुड हॅव डन ऑल दिस थिंग्स फॉर मी. तर मग मी सेपरेट होते तर मला तू वेगळे पैसे काढून द्यायच्यासाठी. तर दॅट इज कॉल्ड एज ॲलिमनी. बरं, आता ॲलिमनी मागताना बरेच बायका त्याचा पण गैरवापर करतात त्या राईट्सचा. इट्स अ राईट ऑफ अ वुमन टू गेट ॲलिमनी, बट अगेन इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन की काय सिच्युएशन आहे. समजा ती अर्निंग असेल तर माझ्या 1-2 मॅटरमध्ये असं झालं की बायको नवऱ्यापेक्षा जास्त कमवत होती, म्हणजे ह्याला 1,20,000 पगार तर तिला 1,30,000 आहे. मग ते आम्ही कोर्टात दाखवून दिलं. पण त्या दोघांना एक मुलगा होता. तर मूल बाळ असेल तर मग मूल माझा एकटीचा नाही ना, तुझा पण आहे. यू आर द बायोलॉजिकल फादर, सो इट इज युअर इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी. मग अशा वेळेला काय होतं, मग कोर्ट त्या अँगलनी बघतं आणि मुलाचा जर का महिन्याचा 20,000 खर्च येत असेल, शाळा वगैरे फी सगळं धरून, तर 10,000 आई पण कमवती म्हणून 10,000 आईनी कॉन्ट्रीब्यूट करावे आणि 10,000 वडिलांनी कॉन्ट्रीब्यूट करावे. तर दॅट इज म्हणजे आपण म्हणतो ना स्वर्ण मध्य काढतात, आणि दोघंही केपेबल आहेत, अर्निंग आहेत, म्हणून मुलाची जबाबदारी दोघांनी इक्वली घ्यायची, असं पण होतं. कधी कधी आई फक्त होममेकर आहे, अर्निंग नाहीये पण मूलबाळ पण आहे, तर ती आईचा एवढं बाबा तिला 5,000 10,000 पाहिजे, मुलाला 5,000 पाहिजे, अशा पद्धतीने 15,000ची तरी ऑर्डर व्हावी. पण अव्वाच्या सव्वा मागणी होते बऱ्याच वेळेला. म्हणजे मुली काही मागतात आणि नवऱ्याला समजा धरून चल 1-1.5 लाख 2 लाख महिना पगार आहे, 3 लाख पगार आहे, मग त्याला एवढा पगार आहे तर मला कमीत कमी 1 लाख तरी त्यांनी ॲलिमनी दिली पाहिजे महिन्याला. तर ॲलिमनीचा जो मेन पर्पज आहे ना, की डेली नीडसाठी सर्व्हायव्हलला तुम्हाला जे लागतं ते तुम्ही मागा, दॅट हॅज बीन केप्ट असाइड. आणि त्याची ऐपत जर का 3 लाख कमवण्याची आहे तर अच्छा, त्याच्या मागे अजून एक ऍस्पेक्ट असा आहे की हॅड इट बीन की मी त्याच्या लग्नामध्ये त्याच्या सोबत राहिले असते तर त्या स्टँडर्ड प्रमाणे मी जगले असते ना. नवरा 3 लाख कमवतोय, मग मी दर आठवड्याला पार्लरमध्ये गेले असते, मी दर आठवड्याला नवीन ड्रेस घेतला असता, माझा फोन आयफोन असला असतं माझ्याकडे. सो दॅट इज हाऊ दे डिसाइड देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मग त्याप्रमाणे मला ॲलिमनी मिळायला पाहिजे. मग इथे ॲलिमनीचा जो पर्पज आहे ना तोच संपतो म्हणण्यापेक्षा त्याचं मग असा प्रश्न येतो की तुम्ही डेली नीडसाठी पैसे मागताय, ॲलिमनी मागताय, का तुम्ही एक्स्टॉर्शन करताय नवऱ्याची, त्याच्याकडे अव्वाचे सव्वा मागून तुम्ही एक्स्टॉर्ट करताय का मनी, और हॅव यू टेकन ॲलिमनी ॲज अ वेपन टू प्रेशराईज द हजबंड, किंवा त्याला त्रास देण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करताय का, असं म्हणतं. पण वाईस वर्सा मुली मला शिव्या घालतील असं मी कंटिन्युअस बोलले तर, पण असं पण होतं की मुलं सुद्धा बऱ्याच वेळेला बायकोला पैसेच द्यायचे नाही म्हणून नोकरी सोडून बसतात अक्षरशः.
नाही तर मग काही म्हणजे हे करत नाही की बाबा रडत राहतात सारखं सतत कोर्टासमोर किंवा खोटे नाटे डॉक्युमेंट्स आणतात जस्ट बिकॉज ही शुड नॉट बी फोर्स टू गिव्ह एलिमनी टू हिज वाईफ. तर अशा पण गोष्टी घडतात. पण एलिमनीचा पर्पज असा आहे की बाबा तू बायकोला सोडून देतोस, हा, पण जेव्हा समजा असं 6 महिन्याचंच लग्न आहे, वर्षभराचं लग्न आहे, मग तेव्हा तुम्ही काहीच एकमेकांच्या आयुष्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही. मग कशाच्या बेसवर तुम्ही 1,00,000-2 लाख एलिमनी मागताय? कशासाठी? म्हणजे असे पण उदाहरणं झालेली आहेत की एखाद्या मुलीने तिचा तो व्यवसायच करून टाकलाय की लग्न करायचं, 4-6 महिने त्याच्यावर राहायचं, म्हणजे मोठी पार्टी निवडायची, श्रीमंत घरचा, 6-7 महिने राहायचं, मग नंतर असे काहीतरी सीन क्रिएट करायचे घरात की शक्य नाही होणार राहणं, मग वेगळं व्हायचं आणि मग एलिमनीसाठी केस दाखल करायची डिव्होर्ससाठी, आणि मग एक झालं की मग त्याच्यात सुटलं की दुसरं लग्न गाठायचं, दुसरं लग्न करायचं. ह्याच्या इट्स ऍक्च्युअली हॅपनिंग दॅट गर्ल्स आर एक्स्टॉर्टिंग मनी फ्रॉम हजबंड. ह्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे. आणि तू म्हणाला की मोठे मोठे एलिमनीज, आता ते सेलिब्रिटीजचं म्हणशील तर ठीक आहे, त्यांना 2-4 कारणं असतात त्याच्या मागे. एक तर त्यांच्याकडे खरंच गडगंज असतं द्यायला, दुसरी गोष्ट त्यांना कुठेतरी समाजामध्ये दाखवायचं पण असतं की मी बायकोला एवढं दिलं, एवढं लाखो आणि कोट्यांमध्ये, आणि त्याही तसं बघायला गेलं तर फायनान्शियली तितके स्ट्रॉंग असतात, पण तरी पण ते करतात, म्हणजे स्टेटस आहे माझा हा, म्हणून मी मागितले आणि मला मिळाले. हा वन टाइम सेटलमेंट काय प्रकार असतो? म्हणजे आता आपण ह्या मंथली मेंटेनन्स बद्दल बोललो, पण बऱ्याच वेळेस कोर्ट वन टाइम सेटलमेंट सुद्धा करतात. तर हा वन टाइम सेटलमेंट काय बेसिसवरती मिळतो आणि हा काय प्रकार आहे? बरं, वन टाइम सेटलमेंट असं आहे की समजा एखाद्याने कंटेस्टंट केस फाईल केली आणि बायकोनी समजा असं एलिमनी मागितली, तर कधी कधी नवरा असा विचार करतो की हे दर महिने मला देत बसायला लागणार, मग पुढे माझी नोकरी आहे नाही आहे मला माहिती नाही, हा, किंवा मी लग्न केलं दुसरं घटस्फोटानंतर, तर मला त्याही बायकोला सांभाळावं लागणार आणि ही जो पण दुसरं करते मला हिचाही खर्च बघावा लागेल. तर त्यापेक्षा तो तिला आउट ऑफ द कोर्ट विचारतो की बाबा तुला मला नाही हे रोज चिवडा कवडा दर महिन्याला 5,000 10,000 देण्यापेक्षा तू एक रक्कम काहीतरी ठरव किंवा मी ठरवतो आणि तुला मान्य होते का बघ, आणि त्याप्रमाणे आपण ते संपवूया विषय. तर मग त्याला आपण वन टाइम सेटलमेंट म्हणतो. म्हणजे कधी कधी मुली काय करतात, त्याचं कॅल्क्युलेशन करतात की बाबा मला जर का दर 10 महिन्याला 10,000 लागतात तर वर्षाचे 1,20,000 मला पाहिजे, आणि तसे मी लग्न होईपर्यंत माझं दुसरं, मग दॅट कॅन बी फॉर 5 years 10 years वॉट एव्हर. मग एक रक्कम ठरवली जाते, त्याच्यावर दोघांची तयारी पाहिजे. म्हणजे अर्थात जेव्हा मुलगा देतो तर त्याच्या खिशात तेवढं आहेत का नाही तो बघतो, आणि त्याला पॉसिबल आहे की नाही ते बघतो. एक तर हा अशा पद्धतीने करता येतं. नाहीतर दुसरं असं पण असतं की बायका बऱ्याच वेळेला असं म्हणतात की नाही आता घटस्फोट होतोच आहे ना, म्हणजे मी डिव्होर्स तयार आहे, तो पण घ्यायला तयार आहे, हा, आम्हाला नाहीच राहायचंय, पण मला हे महिन्याचं नको, कारण का तो डिव्होर्स झाला तर तो सुरुवातीला 2-3 महिने ॲलिमनीची अमाऊंट भरणार आणि 5व्या-6व्या महिन्याला तो म्हणेल माझा पगारच नाही आला, मला नोकरीच गेली, काही कारण सांगू शकतो. एव्हरी डे अँड देन शी विल हॅव टू गेट अप अँड रन टुवर्ड्स द कोर्ट की बाबा हे मला ठरलेले पैसे पण देत नाही काय, तर मी काय करू. तर असं होऊ नये म्हणून ती काय म्हणते, ती झंझटच नको दर महिन्याची, त्यापेक्षा तू एक रक्कम मला 10 लाख रुपये एका वन टाइम देऊन टाक आणि हा विषय संपव. मग तसं जर का समोरचा माणूस पण ॲग्री झाला, त्याच्याकडे ते पैसे तेवढे असतील द्यायला, तर मग ते कोर्टासमोर तसं ॲप्लिकेशन देतात, किंवा आम्ही त्याला जॉईंट पुर्शिस म्हणतो. जॉईंट पुर्शिसमध्ये पुर्शिस म्हणजे इन्फॉर्म करणं कोर्टाला, की आम्ही इन्फॉर्म करतो, जॉईंटली लिहून देतो की बाबा मी हे मॅटर वन टाइम सेटलमेंट करायला तयार आहे आणि मी एक रकमी तिला 10 लाख रुपये देतोय, आणि दॅट इज हाऊ इट इज गोइंग टू सेटल अवर मॉनिटरी डील और फायनान्शियल डील बिटवीन इच अदर. आणि असं ठरल्यानंतर मग ते कोर्ट ॲक्सेप्ट करतो, दोघांना विचारतं की तुम्हाला मान्य आहे का, आणि तिथल्या तिथे त्याला 10 लाखाची डीडी बनवून तिच्या कोर्टासमोर तिला हँडओव्हर करायला लागतं, आणि दोघांचं मिटलं संपलं, मग तू तुझ्या मार्गाला मी माझ्या मार्गाला. सो दॅट इज कॉल्ड ॲज वन टाइम सेटलमेंट. म्हणजे हे पूर्ण प्रकरण सेटल करण्यासाठी एकदाच काही ती रक्कम ठरवायची आणि देऊन मोकळं व्हायचं. दॅट इज कॉल्ड ॲज वन टाइम. ठीक आहे, वन टाइम सेटलमेंट. आणि आता आपण ह्या सगळ्याबद्दल बोलतोय, तर एक कॉन्सेप्ट जी आपल्याला बॉलिवूड फिल्म्स मधनं दिसते, करण जोहरच्या फिल्ममध्ये, ते म्हणजे प्रीनप. तर हे प्रीनप जो प्रकार आहे तो फक्त बॉलिवूडमध्ये फिल्म्समध्ये असतो की कोर्ट सुद्धा आणि आपला कायदा सुद्धा प्रीनप अक्नॉलेज करतो? आय होप करण जोहर ही सिरियल एपिसोड बघेल. अच्छा, तर प्रीनप्स आहे ना आपल्याकडे अजून. प्रीनप म्हणजे काय हे पण सांगते. प्रीनप म्हणजे असं आहे की प्रीनेप्च्युअल
एग्रीमेंट. दॅट इज आणि शॉर्टकट आपण प्रीनप्स म्हणतो. तर त्याचा अर्थ असा आहे की लग्न ठरताना, लग्नाच्या आधी काही गोष्टी टर्म्स अँड कंडिशन तुझ्या आणि माझ्यामध्ये ठरल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखादं चांगलं म्हणजे एक गडगंज फॅमिली मुलाकडची आणि मुलीकडची पण धरून चाल, तर मुलीला पण समजा तिच्या आजोळकडनं काही प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे, ॲसेट्स आहेत, आणि मुलाचंही तसंच आहे की त्याचे वडील किंवा आजोबा खूप श्रीमंत, खूप जागा वगैरे काय त्यांच्या नावावर आहे आणि ते त्याला मिळणार असतील म्हणजे वडिलोपार्जित ह्याच्यातनं म्हण किंवा ओघानी. तर त्याच्यासाठी काय असतं की त्याला माहिती असते की मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे आणि माझ्याकडे हे सगळं आहे. जेव्हा लग्न होणार तर अर्थात ती बायको झाल्यानंतर तिचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट येतो, बिकॉज जो नवऱ्याचा आहे तो. म्हणजे जेव्हा त्याच्याकडे त्याचा शेअर येईल डिवाइड झाल्यानंतर, तर त्या शेअरमध्ये तिचा अधिकार असणार आहे बायको म्हणून निम्मा. हे कायद्यानेच दिलेलं आहे तिला. तर ते ऑटोमॅटिकली घडतं बिकॉज त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तो लग्न झाले. बरोबर. तर ते प्रीनपमध्ये काय होतं की समजा दोन्हीकडच्या लोकांचं फायनान्शियल स्टेट चांगली आणि त्यांना अशी भीती आहे की उद्या या दोघांचं नाही पुढे जाऊन व्यवस्थित चाललं, लग्न नाही टिकलं, तर मग डिवोर्सची वेळ समजा आली तर मग ही माझ्याकडे माझ्या प्रॉपर्टीची मागणी करणार, माझ्या फ्लॅटमध्ये हिस्सा मागणार, माझ्या लँडमध्ये हिस्सा मागणार आणि मग ते मला द्यायची इच्छा नाहीये. किंवा तो म्हणू शकतो की असे पण काही त्याच्यामध्ये कायदे आहेत की तिच्या बायकोच्या प्रॉपर्टीमध्ये, साऊथमध्ये शक्यतो अशा गोष्टी असतात की जिथे बायकांना जास्त म्हणजे शी इज द मेन पर्सन इन द हाऊस. तर मग अशा वेळेला या गोष्टी घडू शकतात. ह्या भीतीमध्ये ते लोक आधीच ते अग्रीमेंट बनवतात, काइंड ऑफ आपण अंडरस्टँडिंग म्हणू शकतो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणून त्याला प्रीनप्स नाव दिलं. असं आपण बनवू शकतो की ज्याच्यामध्ये असे टर्म्स लिहिले जातात की उद्या देऊ न करू आपलं लग्न नाही चाललं, गॉड फॉरबिडन काही झालं आणि आपण सेपरेट व्हायच्या ह्याच्यावर आलो पॉईंटवर, तर मग तू माझ्या कुठल्या प्रॉपर्टीवरती अधिकार सांगणार नाही आणि मी तुझ्या कुठल्या प्रॉपर्टीवर अधिकार सांगणार. ह्या गोष्टी ठरवल्या जातात, स्टॅम्प पेपरवरती लिहिले जातात आणि मग त्याची कॉपीज एकमेकांना एक्सचेंज, कारण पुढे जाऊन त्याच्यावरती काही लिगल हॅसल नको आणि सोडायचा विषय आला तर म्युच्युअली सेपरेट व्हायचं किंवा कंटेस्टंट जरी समज फाईल झाला तरी पण तू प्रॉपर्टीवर माझ्या हक्क सांगायचा आणि मी तुझ्या सांगणार नाही. दॅट इज कॉल्ड एज विच इज रिलेटेड टू मोस्टली रिलेटेड टू द प्रॉपर्टी आणि ॲसेट्स, प्रीनप्स. तर ते आपल्याकडे का अजून त्याला आयडेंटिफिकेशन मिळालेली नाहीये लिगली, त्याचं मागचं एकच कारण आहे की आपल्याकडे हे आयडेंटिफाईड नाहीये. का सांगते तुला, कारण इंडियन कल्चर किंवा भारतीय संस्कृती जी लग्न संस्थेवर टिकलेली आहे, तर आपल्याकडे लग्न म्हणजे फक्त लग्न नाहीये. इट्स नॉट अ कॉन्ट्रॅक्ट, इट्स अ टू फॅमिलीज आर इन्व्हॉल्ड आणि ते एक सेक्रेड किंवा एक काय म्हणतो आपण त्याला, एक पवित्र संस्कार मानला जातो. की मग त्याच्यामध्ये सप्तपदी म्हण किंवा 7 फेरे घेणं म्हण किंवा अग्नीला साक्षी ठेवून हिंदू पद्धतीत जे करतात त्या सगळ्या गोष्टी. मग त्यांची आपली कन्सेप्ट अशी की ते करत असताना तुम्ही नेगेटिव्ह गोष्टी आधीच का विचार करताय की असं पुढे जाऊन वेगळं झालं तर तू माझ्या प्रॉपर्टीवर अधिकार सांगायचा नाही, मी ही सुरुवातच तुम्ही नेगेटिव्ह याच्यानी का करताय. म्हणून त्याला आपण आयडेंटिफिकेशन अजून तरी आपण दिलेली नाहीये त्या गोष्टी. पण मग जर आपल्याकडे हे असं प्रीनपचं डॉक्युमेंट आधी तयार केलेलं असेल स्टॅम्प पेपरवरती, तर नंतर कोर्टात गेल्यानंतर हे ग्राह्य धरलं जातं का? कारण कायदा तर प्रीनपची अक्नॉलेजमेंट देत नाही, त्याला मान्यता देत नाही. पण जर तरी, कारण माझ्या माहितीतले सुद्धा काही कपल्स आहेत ज्यांनी प्रीनप केलेलं आहे सुरुवातीलाच, तर नंतर मग ज्यावेळेस वेळ येईल कोर्टात जाण्याची त्यावेळेस मग हे डॉक्युमेंट, हा कागदाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल का? ग्राह्य धरला जाईल का सांगते. कारण तो एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, जसं मी म्हटलं एमओयू की दोघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये ते काहीतरी लिहून एकमेकांना दिलं आणि त्यांना ते मान्य झालं. आणि त्याच्यामध्ये अर्थात विटनेसेसचे सिग्नेचर्स पण असतात, म्हणजे 2 तुझ्याकडचे 2 माझ्याकडे, त्यांची नावं सिग्नेचर सगळं असतं. तर हे असताना तर कोर्ट डेफिनेटली त्याला तो प्रश्न तर नक्कीच विचारणार की बाबा तुम्ही हे लिहून दिलं तर मग आता तुम्ही का असं फॉलो नाही करते. तर ग्राह्य धरला जाणार असं म्हणायचं असेल तर मला थोडंसं अगेन फॅक्टवरती डिपेंड करतं. दोघांनी जर का ते ऍक्सेप्ट केलं तर मग विषयच संपतो, म्हणजे प्रश्नच निर्माण होत नाही. की दोघांनी मान्य केले की हो आम्ही लिहून दिलं होतं त्यामुळे वी आर रेडी टू फॉलो दिस आणि आम्हाला काही अडचण नाही. पण जसं मी तुला म्हटलं की एखाद्याला नाहीच करायचं, तो उलटून पडला, तर मग अशा वेळेला कोर्टाला पण दुसरं गत्यंतर राहत नाही. म्हणजे ते कोर्ट म्हणणार
की बाबा तू लिहून दिले, मग तो म्हणेल की बाबा हो त्यावेळेस मी दिला बिकॉज मी त्या प्रेशरमध्ये होतो किंवा मी होते आणि आज मला नाही वाटत आहे ते करावं. तर कोर्ट कॅनॉट फोर्स ऑन एनीबडी एनिथिंग. त्यांना बाय लॉच जावं लागणार. म्हणजे तसं त्यांना समजा त्यांनी काही व्हिडिओ शूट केलं असेल, काही बोललं असेल, तर ते एनिथिंग कॅन हॅपन ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम. कुणी काही कसंही बदलू शकतं, काहीही बोलू शकतं. पण त्याला जर का मग बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावर राहतं. मग समजा त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की हो हे मला यांनी प्रेशराईज केलं होतं म्हणून मी केलं, तर गोष्ट वेगळी. आणि नसेल तर मग नाही. ठीक आहे. सो इट डिपेंड्स. आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे चाललोय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे डिव्होर्सेसमध्ये आणखीन एक येणारी गोष्ट, आणि जर तुम्हाला मुलं असतील तर मुलांच्या कस्टडी बाबतचा, की मुलांची जबाबदारी, मुलांची काळजी वाहू जे कोणी पालक आहेत त्यांनी म्हणजे ती जबाबदारी कोणावरती टाकायची. तर एकतर हे कोणत्या बेसिसवरती ठरतं आणि काय काय गोष्टी याला अफेक्ट करू शकतात. कारण मी हल्ली हेही बघतो आहे, ऐकतो आहे की बायका किंवा नवरे प्रायव्हेट एजंट्स, डिटेक्टिव्ह हायर करतात आणि डिव्होर्सेस प्रोसेसमध्ये चालू असताना मग एकमेकांविरुद्धचे पुरावे गोळा करायला पाठवतात आणि मग ते सगळं शेरलॉक होम्स त्यांचं सुरू होतं आणि मग ते दाखले दिले जातात. एकतर हे सगळं लिगल आहे का नाही याच्यावरती येऊच्यात, पण त्याच्या आधी ही जबाबदारी मुलांची देणं आणि घेणं हे काय गोष्टींवरती ठरतं आणि त्याचे काय कायदे आहेत. बरं, आता आपल्याकडे जनरली काय असतं की मुलांची जबाबदारी आईवर असते. म्हणजे आईवर सोप होतं कोर्ट. कारण इट डिपेंड्स. समजा मुलं लहान असतील, म्हणजे 7 वर्षाच्या आतलं मूल असेल, मुलगा स्पेशली, तर मग त्याची केअरटेकर आईच राहते. आता आपल्या लोकांना कळावं म्हणून आय विल यूज दॅट वर्ड कस्टडी, पण आमच्याकडे एक जसं तुला मगाशी म्हटलं तर ते मी अवॉइड करत होते. तर ती आईकडे राहते. कारण मूल लहान असतं, त्याला आईची जास्त गरज असते. आपण बघतो म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तो आईवर डिपेंडेंट असतो. आणि समजा मुलगी असेल तर बाय डिफॉल्ट ती आईकडे राहतं, कारण ती मुलगी आहे. कारण मुलींचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. टीनेजमध्ये आल्यानंतर त्यांची प्युबर्टी पिरियड म्हणे या सगळ्या गोष्टीमुळे शी इज मोर कम्फर्टेबल विथ द मदर, अ फिमेल पर्सन. तर तो एक कारण असतो. आणि पण असे पण काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये कस्टडी वडिलांना पण मिळालेली आहे, केअरटेकर बाप पण ठरलेले आहे. त्याच्या मागची कारणं अशी आहे की समजा आईचं काहीतरी एक्स्ट्रामॅरिटल अफेअर चालू आहे आणि त्या ग्राउंडवर समजा त्यांनी डिवोर्स घेतला आणि वडिलांना माहिती की मुलं जर का तिच्याकडे राहिली तर ती सारखं त्यांना सतत सोडून इकडे तिकडे जाईल किंवा त्या परपुरुषासोबत तिचं काहीतरी असेल तर ते मुलं बघतील किंवा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होईल. अशा जेव्हा गोष्टी असतील, किंवा अजून एक रिझन म्हणजे समजा ती कमवती नाहीये आणि पूर्णपणे तिला त्यांची जबाबदारी घेता येणार नाहीये. अर्थात वडिलांनी जर का स्वेच्छेने म्हणा किंवा कोर्टाने त्यांना अलिमनीची ही दिली, ऑर्डर पास केली की बाबा मुलांचा खर्च तुम्ही उचलायचा का, तर गोष्ट वेगळी. पण समजा तसं नसेल आणि वडिलांनी सांगितलं की मुलांना माझ्याकडे द्या, मी चांगली काळजी घेईन, मी त्यांचा सांभाळ करेन, आणि आई इनकेपेबल असेल, इट कॅन बी इन एनी सेन्स, म्हणजे फायनान्शियली ती केपेबल नाहीये किंवा फिजिकली तिला काही अडचणी आहेत आणि ती मुलांचा सांभाळ नीट करू शकत नाही, किंवा ती एकदम कजाग आणि नालायक आई आहे, रोज उठसूट मुलांना मारते, आणि वडिलांनी हे सिद्ध केलं कोर्टामध्ये की ही बाई बरोबर नाही, ती मुलांचं संगोपन नीट करणार नाही, तर ते एक कारण घडू शकतं. आणि एक्स्ट्रा मॅरिटल जसं तुला म्हटलं की ते समजा शी इज गेटिंग इन टू सम अदर रिलेशनशिप, किंवा ती लग्न करू इच्छिते दुसऱ्या कोणाला आणि तिला स्वेच्छेने पण तिला असं वाटतं की नको मला ही जबाबदारी, तर अशा वेळेला वडिलांकडे पण कस्टडी जाते. यू ऑल्सो कॅन बी अ केअरटेकर. आता जो स्पाऊस केअरटेकर नाहीये, ज्याच्याकडे त्या मुलांची कस्टडी नाहीये, तर त्यांना मग व्हिजिटिंग जे आपण म्हणतो की त्यांना भेटण्याचे जे अधिकार मुलांचे किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे अधिकार, ते त्यांना कोर्टाकडनं मिळतात. मग एकतर कोर्ट तुम्हाला डायरेक्शन देतं की दर अल्टरनेट सॅटर्डे संडे तुम्ही मुलाला भेटू शकता ह्या टायमिंगमध्ये, नाही तर ते स्वेच्छेनेच बायको स्वतः म्हणते की मला काहीच अडचण नाही, त्यांनी कधी वाटलं तर मुलाला भेटायला यावं, मग त्यांना बाहेर घेऊन जावं, माझी अडचण नाही. एव्हरीथिंग डिपेंड्स की तुम्ही कसे कोप अप करताय, कसं अंडरस्टँडिंग मध्ये गोष्टी करताय, ऍक्च्युली. आणि काय काय वेळेला बायका इगोइस्टिक पण असतात खूप. आता माझ्याकडे एक आहे ज्याच्यामध्ये मी आय एम फॉर द हजबंड अँड आय हॅव फाईल्ड अ कस्टडी केस. मुलाची कस्टडी आम्ही मागतोय. ते मुलाची जेव्हा मी केस फाईल केली तेव्हा तो 2 वर्षाचा होता हार्डली. आता ती केस 2018 पासून चालू आहे. आता मुलगा आता 7-8 वर्षाचा झालाय.
आणि त्या मुलाला तिने इतके मॅनिप्युलेट करून ठेवले की तुझा बाप असा आहे तसा आहे, म्हणजे ज्या गोष्टी त्याच्या जन्माच्या आधी जे त्याला माहिती नाही ते तिने त्याच्या डोक्यात घालून ठेवले. आणि ते मुलगा वडिलांना म्हणजे मग एक तर वर्षभराने त्याला भेटायची परमिशन मिळाली कोर्टाकडं, तर तो अक्षरशः कोर्टात त्या बाळाला कडेवर घेऊन रडायला लागला ढसाढसा. मग आम्हालाही वाईट वाटतं अशा वेळेला की बिकॉज वी आर ऑल्सो ह्युमन बिंग, की अशा इतकं टोकापर्यंत का जावं बायकांनी. मग मला असं खूप कळकळीने सांगावं असं वाटतं की तुम्ही भांडताय ना ते तुमचं तुमच्यापाशी ठेवा, किती पण तुमचं नवरा बायकोचं वाईट असू दे, मुलांना मध्ये ओढू नका. कारण हे करताना ना त्यांचं तुम्ही किती अतोनात नुकसान करता ह्याची कोणाला कल्पनाच येत नाही. त्याची मानसिकता म्हणजे माझ्या त्याच क्लायंटच्या ते एका ओळखीतल्या नात्यातल्या असं झालं की त्या मुलाला शेअर पेरेंटिंगचं हे मिळालं. तो एक चांगला ऑप्शन आहे, आय टेल यू. तर शेअर पेरेंटिंगची त्याला परमिशन मिळाली की तो थोडा काळ 6 महिने वडिलांकडे राहणार, 6 महिने. तर ते हे करत असताना त्याचं काय व्हायचं की एक आईसोबत एक बॉन्ड तयार व्हायला लागला की 6 महिन्याचा कालावधी संपत यायचा, मग सगळं घाशा गुंडाळा वडिलांकडे जा, मग त्यांच्यासोबत बॉन्ड तयार करायचा प्रयत्न करायचा, मग तो होत आला की पुन्हा 6 महिने संपायचे. की ह्या सगळ्या भानगडीमध्ये तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला. व्हॉट आर वी डुईंग विथ अवर ओन चिल्ड्रन? काय करताय तुम्ही? म्हणजे किती इन्सेन आणि किती इन्सेन्सिटिव्ह झालेत पालक की माझा हट्ट पूर्ण करायचा. बघतेच मी तुला, तुझ्या मुलाला तू कसं भेटतो आणि कसं त्याचं तोंड बघतो, नाही तुला तरसवलं, नाही तुला रडवलं तर माझं नाव बदलून टाकीन किंवा वाईस वर्सा. मला तेच कंटिन्यू करत करत हे विचारायचं की मुलांना त्यांचं मत विचारलं जात नाही का की त्यांना कोणत्या पालकासोबत राहायचं आहे. आणि कारण जर याच्यात डिवोर्स होतोय आणि जर काय मूल आहे इन्व्हॉल्व्ह, तर एका वडिलांचा वकील आहे, आईचा वकील आहे, मुलांसाठीची बाजू मांडायला तर वकील नाहीये ना कोर्टात. तर मुलांची बाजू कोण मांडतंय? म्हणजे मुलांसाठी ते स्वतः त्यांचं मत ग्राह्य धरलं जातं का? आणि जर नसेल तर त्यांच्यासाठी वकील का नसतो? हा, खूप छान प्रश्न विचारलास तू. मी स्वतः या प्रयत्नामध्ये आहे. मुंबईमध्ये अशी एक कन्सेप्ट चालू झालेली ऑलरेडी, दॅट इज कॉल्ड एज CIL, दॅट इज चाइल्ड इंडिपेंडेंट लिटिगंट. तो त्याला सेपरेट एक लॉयर दिला जातो आणि तो लॉयर आहे ना त्याच्या लेवलवरती दोन्हीकडे इन्व्हेस्टिगेशन करतो. म्हणजे त्याला फक्त वकिलाचं नाही तर त्याला इन्व्हेस्टिगेटरचं पण काम करावं लागतं त्याच्या लेवलवर जाऊन. आणि तो मुलगा खरंच किती त्रासिक आहे किंवा कुठे त्याला ॲक्च्युअलमध्ये त्रास होतो किंवा त्याचं मनोगत जाणून घेणं की तुला बाळा काय वाटतं या सगळ्या ह्याच्यातनं, तर त्याच्यासाठी ती व्यक्ती स्टँड होते. दॅट इज कॉल्ड एज CIL. तर ही प्रॅक्टिस मुंबई कोर्टामध्ये ऑलरेडी चालू झाली आहे आणि फॅमिली कोर्ट पुण्यामध्ये सुद्धा ह्या कमिटीची स्थापना झाली आहे, पण अजून ती कार्यरत झालेली नाही. तर माझा प्रयत्न आहे आता की रिसेंट इन नियर फ्युचर आय एम गोइंग टू गिव्ह द ॲप्लिकेशन. कारण मी स्वतः त्या कमिटीची एक मेंबर आहे, म्हणजे माझी निवड झाली आहे त्याची CIL म्हणून, पण ती अजून कार्यरत नाही झाली कोर्टामध्ये. तर मग त्याच्याशी निगडीत पण अजून भरपूर प्रश्न उभे होत आहेत, केले जात आहेत वकिलांच्या मार्फत की बाबा एखादी व्यक्ती CIL झाली तर त्याची फी कोण देणार, कारण त्या बाळाला तर आपण मागू शकत नाही. पण मला असं वाटतं की सगळ्या वकिलांनी एकजुटीने हा विचार केला पाहिजे आणि त्या बाळासाठी तुम्ही नक्कीच त्याचा आवाज बनवून उभं राहा. तर मला असं वाटतं की हे जर का प्रॅक्टिकली आलं आणि आय होप की ते लवकरात लवकर येईल अशी मला आशा आहे. ते झालं तर खरंच इट इज गोइंग टू चेंज द पिक्चर ऑल टुगेदर. त्या मुलांसाठी कोणीतरी आवाज उठवणारा असेल. आणि तू जे म्हणाला तसं आत्ता सध्या परिस्थितीत असं आहे की जी मुलं 5 वर्षाची 6 वर्षाची त्यांना कोर्टात बोलवलं जातं, त्यांना जज साहेबांच्या चेंबरमध्ये घेऊन जज स्वतः विचारतात आणि त्यांना एक चाइल्ड सायकोलॉजिस्ट पण होते म्हणजे आपल्या ओळखीतलेच आहेत, आय विल नॉट नेम हिम ओव्हर हिअर. तर त्यांच्याकडे पाठवले जायचे कोर्टातले मॅटर्स आणि मग ते मुलांशी बोलायचे. मग त्याचा जो रिपोर्ट असायचा तो कोर्टामध्ये दाखल व्हायचा. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्या रिपोर्ट्सला फारसं काही महत्त्व दिलं गेलं नाही. त्यामुळे मग असं वाटतं की मग या सगळ्या प्रपंच म्हणजे किंवा हा सगळा तामझाम करायची गरजच काय मग, इफ यू डोंट वॉन्ट टू फॉलो सर्टन थिंग्स. ही एक अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. तर कोर्टामध्ये जज साहेबांच्या चेंबरमध्ये मुलाला बोलवल्यानंतर त्याला विचारलं जातं की बाबा हे सगळं आहे काय. इट्स व्हेरी सॅड. आणि जस्ट टू ॲड टू वॉट एव्हर आय सेड की CILचं एक ऑप्शन आहे आत्ता झालेलं. तर मुलांना जे म्हणजे सुज्ञ आहेत, जे मुलं बोलू शकतात त्यांना विचारलं जातं कोर्टामध्ये की बाबा तुला कोणासोबत राहायचं काय. आणि मुलांचं पण काय समजा मतं ठाम असतील ठरलेली किंवा त्यांना खरंच एखाद्या आई किंवा वडिलांबद्दल प्रेम नसेल किंवा त्यांना खरंच तसे निगेटिव्ह त्यांच्याकडनं ट्रीटमेंट झाली असेल
अशाला ते म्हणतात स्पष्ट की हो आम्हाला आईसोबत राहायचं किंवा आम्हाला वडिलांसोबत. अच्छा, पण अशा वेळेस मग मुलांचं मत कन्सिडर होतं. येस, होतं, गृहीत धरलं जातं. ओके, आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे आलोय. तर ते म्हणजे लग्न म्हटलं की दोन लोकांचं ते कुटुंबांचं लग्न होतं. तर याच्यामध्ये जर प्रॉपर्टी डिस्प्यूट्स असतील, म्हणजे आता काय डिवोर्स झाल्यानंतर मग मुलीकडे सुद्धा लग्नानंतर मुलाच्या प्रॉपर्टीचे हक्क राहतात का? आणि जर तिला अपत्य असेल, म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्या मुलांकडे सुद्धा ते ट्रान्सफर होतात का? याच्या संदर्भातला कायदा काय सांगतो? येस, डेफिनेटली होतं. समजा आता एखादा नवरा बायको आहे, लग्न झालंय, सगळं बरेच वर्ष झाली वगैरे. आता नवऱ्याचं जर स्वतःचं जर स्वमिळकतीचं जे असेल त्याच्याकडची जी प्रॉपर्टी, अर्थात त्याच्यामध्ये त्याचा बायकोचा अधिकार असतो. अनटिल अँड अनलेस समजा त्यांचं पटत नाहीये आणि त्यांनी समजा तशी विल बनवून ठेवली, म्हणजे माझं कमवलेलं, म्हणजे माझं घर आहे, मी अर्न केलंय, सगळं त्याचे हप्ते पण मी भरले, सगळं माझ्या पैशाने झाले, आणि मी जर का असं विल बनवून ठेवली, म्हणजे एक इच्छापत्र म्हण, मृत्यूपत्र म्हण, की हे जे काय प्रॉपर्टी माझी स्वमिळकतीची आहे आणि माझी बायकोशी माझं कधी पटलं नाही, त्यामुळे माझी इच्छा नाही की तिला ह्याच्यातलं काही मिळावं, ही पूर्ण प्रॉपर्टी मी माझ्या मुलाच्या नावावर करतो किंवा मुलीच्या नावावर करतो किंवा XYZ ज्याच्या कोणाला द्यायचं किंवा एखाद्या ट्रस्टला देऊन टाकायचं, तर ही ऑर शी कॅन डू दॅट. आणि अशा वेळेला त्याचं ते ग्राह्य धरलं जातं. पण ते सुद्धा कसं असतं की व्यक्ती पूर्ण फिजिकली मेंटली फिट असला पाहिजे ते बनवताना. त्यामुळे एक MD डॉक्टरची सर्टिफिकेट लागतो, 2 विटनेसेस लागतात, जे त्याचे ओळखीचे किंवा मित्र परिवारातले असेल आणि सुज्ञ व्यक्ती, म्हणजे आपण जे म्हणतो मेजर एज 21च्या वरचा पुरुष असेल तर बाई, अशा हिशोबाने. आणि मग त्यांचं विटनेस म्हणून सिग्नेचर्स आणि हे सगळं लागतं. आणि ती सगळी जी विल आहे ती रेजिस्टर करावी लागते, किंवा रेजिस्टर नाही जरी केली, समजा एखाद्याकडे वेळच नाही, तो एकदम मरणाच्या दारात आहे, पण त्यांनी लिहिलं आणि 2 जे कोणी तिथे असतील विटनेस म्हणून आणि डॉक्टरची सर्टिफिकेट, तरी सुद्धा दॅट इज गोइंग टू बी कन्सिडर्ड ॲज अ फायनल विल, त्याची जी इच्छा आहे. पण हे तर शेवटच्या टप्प्यात जर ती व्यक्ती असेल तर आयुष्याच्या, डिवोर्स आता जर समजा झाला असेल, काय लग्न एक 5-10 वर्षांपूर्वी झालंय, तर त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या बायकोला त्याच्या प्रॉपर्टीवरती आणि मुलांना त्या प्रॉपर्टीवरती काही अधिकार असतो, सांगता येतो. येस, बायकोचा अधिकार तिला सांगता येतो की हो माझं, पण अर्थात तिने दुसरं लग्न नाही केलं पाहिजे. ती दुसरं लग्न केलं तिने जर का, तर मग तिचा ऑटोमॅटिकली डिवोर्स झाला आणि तिने दुसरं लग्न करून टाकलंय, तर मग तिचा तो हे संपतो अधिकार, पण मुलाचा नाही संपत, बिकॉज द चाइल्ड इज द बायोलॉजिकल चाइल्ड ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. आणि ह्याची जर का वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर बाय डिफॉल्ट त्या मुलाकडे त्याचा अधिकार हिस्सा येतो, बिकॉज तो त्यांचा नातू असतो त्या घरातला, किंवा वडिलांनी सुद्धा काही स्वमिळकतीचं कमवलेलं असेल तर त्याचं सुद्धा ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट मुलाकडे त्याचे अधिकार येतात. बायकोचं फक्त डिपेंड करतं की काय सिच्युएशन आहे त्यावेळेला, तर ती त्या केसप्रमाणे ती डिफर करते. आणि समजा त्याचं स्वतःचं मिळकतीचं आहे आणि आता मग तो बायकोला तिला अधिकार आहे की ती नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा सांगू शकते. ओके, असं आहे. मला वाटतं ऑलमोस्ट बऱ्यापैकी गोष्टी आपण आज कव्हर केल्या आहेत. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि आज आपण कायदेशीर बाजूने घटस्फोट नेमका काय काय खाचखळगे असू शकतात आणि काय काय गोष्टींची काळजी घेऊन या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे आणि ती संपूर्ण प्रोसेस समजून घेण्याचा खरं तर प्रयत्न केला. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, कारण आपण आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो, बघतो, तर त्या स्वतः आपली कुठे फसवणूक होऊ नये, आपण कुठे त्यात अडकू नये आणि कुठल्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाताना त्याबद्दलची योग्य माहिती आपल्याला असावी, यासाठीचा खरं तर हा एपिसोड केला होता. आणि तुम्हाला हा कसा वाटला, जर तुम्हाला याचा आणखीन दुसरा भाग हवा असेल, कारण आम्हाला माहितीये की यातही बरेचसे मुद्दे अजूनही कव्हर झालेले नसतील, तर तेही कळवा. आपण तसा पुन्हा एकदा एपिसोड करण्याचा जरूर प्रयत्न करू. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना, इतर कोणाला ज्यांना पाठवायची गरज वाटते आहे अशा सगळ्या लोकांना पाठवा आणि नागरिक शस्त्रला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.